मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. 2 दिवस झाले हे सारखे वाक्य कानावर पडून पडून कान आता पिकले. तो 7,7,500 कोटींचा मिसिंग लिंक, अक्षरशः त्याची वाताच झाली, तो गळाला. मग विरोधकांनी प्रश्न विचारायचे नाही का? विरोधक कशासाठी असतात? आज ज्या महाराष्ट्रातल्या रयतेनं पोटाला पीळ देऊन जो टॅक्स, घराचा टॅक्स भरतात, नळपट्टी भरतात, कर भरतात, रोड टॅक्स भरतात, टोल किती प्रमाणात लागतो, याचे सर्व पैसे जमा होतात, त्यानंतरच आपण अशी कामं करतो ना जनतेसाठी. मग तो तुमच्या खिशातला पैसा होता का? फडणवीस साहेब, आपण जी काल विधान भवनामध्ये जी भाषा वापरली, भाडेके टट्टू वगैरे जे काय तुम्ही बोललेत, सोशल मीडियावर वेळ असतो म्हणून काही रील करतात असं नाही हो, पण त्यातले काही समाजसेवक असतात जे सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करत असतात आणि तुम्ही त्यांना भाडेके टट्टू म्हणतात. समाजसेवकाला काय वेळ नाही का? त्याला काय प्रपंच नाही आहे? त्याला पोट भरण्यासाठी तो व्यवसाय नोकरी करत असेल का? पण सत्य परिस्थिती जर तो मांडत असेल तर आपण त्याला भाडेके टट्टू म्हणतात. आणि आपण खऱ्या अर्थानं ते मिसिंग लिंकसाठी जे आपण घाई केली ना, त्या घाईचेच हे परिणाम आहेत. खऱ्या अर्थानं जर आज विचारायला गेलं, जेव्हा आपण विरोधामध्ये होता त्यावेळेस सत्ताधारी, त्यावेळेस उद्धवजी मुख्यमंत्री होते, आपण अनेक आरोप सत्ताधाऱ्यांवर केले. तो मंत्र्यांना सुद्धा आपण तुरुंगात टाकलं केंद्राच्या सत्तेच्या जोरावर. ते आपण विसरलात का? 100 कोटींचा डान्सवर आरोप केला आपण, तो सिद्ध झाला का? पालघर साधू हत्याकांड, त्यातला तुमचा तो कोण चौधरी, तुमचा तो भाजपचा पुरस्कृत आहे. वाजे प्रकरण अजूनही आदंतरीतच आहे हो. अलिबागमध्ये उद्धव ठाकरेंचे 14 बंगले, तो आरोप अजून सिद्ध झाला का? कोरोना काळामधील गैरव्यवहार प्रकरण, ते सिद्ध झालं का? कुठलेही आरोप तुमचे सिद्ध झाले नाही. म्हणजे तुम्ही आरोप करायचे म्हणजे आपलं ते लेकरून लोकांचं माकडाचं पिल्लू. म्हणजे आज विरोधकांनी तुम्हाला जो प्रश्न केला, आज लोकांच्या खिशातले पैसे गेले हो. आज दिसतंय नजरेसमोर 7,7,500 कोटी आज पाण्यात गेलेत. आदित्य साहेबांनी सांगितलंय, त्या रस्त्यानं प्रवास करत असताना अशा समुद्राच्या लाटेवर आपण बोटीत बसलो का असं जाणवतं. मग आज जर एवढा 7,7,500 कोटींचा जर गैरव्यवहार झालाय तर त्याबद्दल विरोधकांनी प्रश्न विचारायचे नाही का? तुम्ही खाजगीत तुम्ही पैसे लावलेत का? महाराष्ट्राचे पैसे आहेत ना ते, महाराष्ट्रातले रयतेचे पैसे आहेत ते. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला म्हणजे महाराष्ट्र बदनाम होणार. वा वा वा. म्हणजे विरोधक सगळे देशद्रोही. विरोधकांनी प्रश्न विचारायचाच नाही. तुम्ही केलेले एकही आरोप सिद्ध झाले नाही तरी तुम्ही त्यावेळेस इतके विरोधकांवर तुटून पडायचे. आणि आज तुम्हाला जर सत्य परिस्थिती, आज विरोधक, सोशल मीडियावर समाजसेवक जे तुम्ही भाडेके टट्टू म्हणतात त्यांना, ते आज जर सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतात तर फडणवीस साहेब आपण मुख्यमंत्री असल्याचा सज्जड दम देतात, सोडणार नाही म्हणतात. तुमचे अनेक असे गैरप्रकरण बाहेर निघतील, लक्षात ठेवा. सत्तेत आहात तोपर्यंत तुम्हाला सुरक्षा कवच आहे, पण सत्तेतून बाहेर पडल्यानंतर 100%हून अधिक टक्के तुमचा गैरव्यवहार, तुम्ही असतील, तुमचे मंत्री असतील, तुमचे अनेक पदाधिकारी असतील, सगळे त्यांचे गैरव्यवहार, त्यांचा भ्रष्टाचार सगळा बाहेर येणार, लक्षात ठेवा. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. जनतेला, रयतेला, विरोधकांना कळतंय, दिसतंय, समजतंय. त्याचं प्रूफ लोकांकडे. असं तुम्हाला समजून नका देऊ. सगळं आहेत लोकांकडे, आता विरोधकांकडे सुद्धा सगळं आहेत. आज ना उद्या तुमचं भांडाफोड होणार, तुमची सत्यता समोर येणार. तुम्ही कितीही जरी धाक दाखवण्याचा प्रयत्न केला, मुख्यमंत्री असल्याचा तुम्ही लोकांवर एकदम धाक दाखवण्याचा प्रयत्न केला, मी तुम्हाला तुरुंगात टाकू, कट कर.